नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण नेहमीसारखाच परंतु थोडासा वेगळा असा बटाटा वडा तयार करतोय। तर तुम्हाला पाहूनच समजलं असेल, या ठिकाणी आपण बटाटा वड्यामध्ये एक ट्विस्ट निर्माण केलेला आहे आणि तो म्हणजे यामध्ये आपण चीज भरलेला आहे। मस्त असा चीजी हा बटाटा वडा तयार होणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा वड्याचं सारण बनविण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यामध्ये इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे। तर इथे तुम्हाला तिखट जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घ्या। तर इथे मी 3च हिरवी मिरची घेतली। त्यानंतर यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा धने आणि आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर बघा असं थोडंसं जाडसरच म्हणजे क्रंची टाइप मध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे हे उकडून घेतले। त्याची बघा असे छोटे छोटे काप करून घेते किंवा नाही करून घेतले तरी हरकत नाही, कारण नंतर आपल्याला हे स्मॅशच करायचे असतात। आता बटाटा वड्यासाठी जे स्टफिंग लागतं म्हणजेच बटाट्याची जी चटणी लागते त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहे। कढीपत्ता आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण मध्यम आचेवर चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि उकडलेले बटाटे जे आपण काप करून घेतलेले होते ते ऍड केले। आता हे काप केलेले बटाटे पॅन मध्ये घातल्यानंतर स्मॅशरच्या मदतीने बघा स्मॅश करून घ्यायचे आहे। फक्त हे स्मॅश करत असताना या बटाट्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस राहिला पाहिजे इतपत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे। तर बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये स्मॅश करून घेतले, चांगले मिक्स करून घेतले आणि वरतून आता बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे। तर ती सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घेतली। तर बघा इथे आपलं बटाटा वड्यासाठी लागणारं स्टफिंग तयार झालेलं आहे। तर हे साईडला ठेवूया आणि आता हे स्टफिंग साठी वरचं जे कोटिंग असतं ते तयार करूया। त्यासाठी बाउल मध्ये 2 वाटी बेसन घेतलं। यामध्ये आता चिमूटभर हिंग पावडर, नंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा बघा हातावर असा घेऊन तो चोळून घालायचा आहे, म्हणजे ओव्यामधील फ्लेवर हा रिलीज होऊन छान या बेसन मध्ये उतरेल। त्यासोबतच पाव चमचा हळद पावडर। तर चमच्याने आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बघा या पद्धतीने आपल्याला मीडियम अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। पाणी घालताना ते 1 तास न घालता असं थोडं थोडं घाला, म्हणजे मिश्रण हे जास्त पातळ होणार नाही। तर या पद्धतीनेच मिश्रण तयार करून घ्या। नंतर यामध्ये सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा ऍड केलेला आहे। तर हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ। तर आता बटाटा वडा बनविण्यासाठी जे वरचं कव्हर असतं ना बेसनाचं ते तयार झालेलं आहे आणि इकडे जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेली होती बटाट्याची ती सुद्धा थंड झालेली आहे। सोबतच आता नेहमीपेक्षा थोडासा वेगळा बटाटा वडा तयार करायचा म्हणून इथे मी अमूलचं डाईस असं चीज घेतलेलं आहे। याऐवजी मोझरेला चीज किंवा साधं चीज घेतलं तरी चालेल किंवा प्रोसेस चीज मिळतं ते वापरलं तरी हरकत नाही। आता तयार मिश्रण जे होतं आपण बटाट्याचं स्टफिंग तयार केलेलं, तर आता लहान मोठा ज्या साईजचा वडा तयार करायचा तेवढं मिश्रण हातामध्ये घेऊन ते बघा असं पसरट करून घ्यायचं। त्यामध्ये मधोमध हे 1 चमचा डाईस चीज ऍड करायचं आणि पूर्णपणे बंद करून घ्यायचं। तर चीज हे पूर्णपणे कव्हर झालं पाहिजे, बाहेर येणार नाही असं हे पूर्णपणे क्लोज करून घ्यायचं। तर बघा या पद्धतीने। तर आता अशाच प्रकारे आपण राहिलेले वडे सुद्धा तयार करून घेऊ। साधारणपणे तयार मिश्रणामध्ये इथे मध्यम साईजचे 6 वडे तयार झालेले आहे। तर चीजने भरलेले हे वडे आता आपल्याला तळायचे आहे। तर आपण जी बेसनची स्लरी तयार करून घेतली होती ती बघा मिश्रण हाताला न लागता असं चमच्याने तुम्ही कोट करून घेऊ शकता आणि लगेच हा वडा तेलामध्ये असा दाखविल्याप्रमाणे तळायला सोडू शकता। अजिबात हात भरत नाही, अगदी व्यवस्थितरित्या हे मिश्रण वड्याला कोट होतं आणि अगदी गोल गरगरीत असे वडे तयार होतात। तर मध्यम आचेवर हा वडा मी तळून घेते।
तर सर्व बाजूने एकसारखा हा तळला गेलेला आहे बघा. मस्त गोल गरगरीत झालेला आहे. छान खमंग असा सुवास सुटलेला आहे. तर आता हाताच्या साहाय्याने सुद्धा आपण इतर राहिलेले वडे याच पद्धतीने तळून घेऊ. तर नेहमीचीच पद्धत आहे, फक्त यामध्ये आपण चीजचा वापर केलेला आहे, परंतु हे खायला अप्रतिम असे लागतात. तर कुठेही वडे हे तेलामध्ये विरघळलेले नाही, अगदी छान असे तयार झालेले आहे. यात घातलेलं जे चीज आहे ते सुद्धा बाहेर आलेलं नाही, तुम्ही बघू शकाल. तर सर्व वडे इथे आपले तयार झालेले आहे. तयार वडे तुम्ही हिरवी मिरची सोबत पावामध्ये घालून एन्जॉय करू शकता. तर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आतमध्ये चीज तुम्ही बघू शकाल छान मेल्ट झालेला आहे. तर बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतका अप्रतिम हा वडा दिसत आहे. तर नक्की तयार करून बघा. ह्या पद्धतीने कराल तर अजिबात तेलकट होणार नाही. कमी वेळेमध्ये मस्त खमंग रुचकर हा बटाटा वडा तयार होणार आहे. तर नक्की ट्राय करा. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.